बुलेटिनची सुरुवात एका स्पेशल रिपोर्टने करणार आहोत। इस्रायल इराण संघर्षामुळे जगाची चिंता वाढली आहे, कारण याची झळ इतर देशांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। आज इराण आणि इस्रायल एकमेकांसमोर उभे ठाकले असले तरी एकेकाळी त्यांची मैत्री होती। एकेकाळचे मित्र बनले एकमेकांचे कट्टर वैर। अस्तित्व वाचवण्याकरता दोन देशांची लढाई। एकमेकांच्या जीवावर उठले इस्रायल आणि इराण। पुन्हा एकदा पश्चिम आशियात तणाव वाढू लागलाय। पश्चिम आशियातील दोन शक्तिशाली देश इराण आणि इस्रायल पुन्हा एकदा आमने सामने आले। इस्रायलनं इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांना टार्गेट केलंय। इस्रायलनं इराणवर केलेला हा आजवरचा सगळ्यात मोठा हल्ला मानला जातो। इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणनेही जोरदार प्रतिहल्ला केला। इराणनं इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाईलचा मारा केला। अमेरिकेनं इराणला अण्वस्त्र निर्मिती योजना रद्द करण्याचं आवाहन केलं होतं आणि नेमकं त्याच वेळी हा हल्ला करण्यात आलाय। खरं तर अमेरिकेनं इराणला इशाराही दिला होता, पण त्यापूर्वीच अमेरिकेचं मित्र राष्ट्र इस्रायलनं इराणवर हल्ला चढवला। आता भलेही अमेरिकेनं या हल्ल्यानंतर हात झटकले असले तरी त्यामागचं आंतरराष्ट्रीय राजकारण काही लपून राहिलेलं नाही। इस्रायलनं केलेल्या दाव्यानुसार इराणनं अण्वस्त्र निर्मितीसाठी पुरेसं एनरिच युरेनियम जमा केलं होतं। तसंच तो लवकरच अणुबॉम्ब तयार करण्याच्या तयारीत होता आणि म्हणूनच इस्रायलनं आपलं अस्तित्व अबाधित राखण्याकरता हे ऑपरेशन रायझिंग लायन सुरू केल्याचा दावा केलाय। तर इराणनं इस्रायलच्या दाव्याचं खंडन केलंय। तसंच अण्वस्त्रांच्या निर्मितीचा आरोप खोडून काढलाय। इराण आणि इस्रायल हे दोन देश पारंपरिक वैरी म्हणून ओळखले जातात, तरी पूर्वी त्यांच्यात शत्रुत्व नव्हतं। एकेकाळी त्यांच्यात मैत्री होती। इराणमधील क्रांती या दोन्ही देशांच्या वैराला कारणीभूत ठरली। क्रांतीनंतर इराणनं इस्रायलशी मैत्री तोडली। त्यानंतर दोन्ही देशांमध्ये वैर वाढतच गेलं। एवढंच काय, पण इस्रायल हा इराणला आपला सगळ्यात मोठा दुश्मन मानतो। या वैरामागचं आणखी एक कारण म्हणजे इराणचे तेहरानमधील अण्वस्त्र प्रकल्प। या वैरामागचं आणखी एक कारण म्हणजे इराणच्या तेहरानमधील अण्वस्त्र प्रकल्प। इस्रायलच्या म्हणण्यानुसार इराण अण्वस्त्रधारी देश बनल्यास पश्चिम आशियातील लष्करी संतुलन बिघडून जाईल। तसंच यहुदी देश अशी ओळख असलेल्या इस्रायलच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल। तर इकडे इराणनेही इस्रायलचा कट्टर विरोधक म्हणून आपली छबी तयार केली आहे। लेबनान, सिरिया, इराक आणि गाझातील मिलिशियांना इराणकडून पैसे आणि शस्त्र पुरवलं जात असल्याचा आरोप आहे आणि त्याच मिलिशियांकडून इस्रायलवर सतत हल्ले केले जातात। आता इराण आणि इस्रायलकडून एकमेकांच्या प्रमुख ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले जात आहेत। तसंच आगामी काळात आणखी हल्ल्याची धमकीही देण्यात आली आहे। त्यामुळे हा तणाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। पश्चिम आशियावर त्यामुळे युद्धाचे ढग अधिक गडद झालेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।